एक महत्त्वाची सूचना. या एकांकिकेतील सर्व पात्र काल्पनिक, अतरंगी, हॉरिबल असून यांचा वास्तविक जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. सुस्वागतम. श्री गणरायाला, रंगदेवतेला आणि कुलदेवतेला वंदन करून तसेच रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सौ मधुराणी प्रभुलकर आणि श्री प्रमोद प्रभुलकर संचालित मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्यासमोर सविनय सादर करतायत एक गंभीर एकांकिका. उद्या पुन्हा. लेखक जयंत बेंद्रे, प्रकाश योजना श्याम चव्हाण, वेशभूषा अनिकेत अंतापूरकर, कामिनी भाई, संगीत संयोजन विशाल कांबळी, दिग्दर्शन विशाल विजय कांबळी. मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्यासमोर सविनय सादर करतायत एक धमाल अतरंगी कॉमेडी उद्या पुन्हा आज काय. चढवा तुझो बापूस लय खवी साहेबो, येता जाता तुझ्या मागे तुझी आई साहेबो, माता मातुर इतुर बितुर कुणी वाणी नाय गो, नाय गो, नाय गो, नाय गो. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. पाहिली होती, पाहिली होती, चालली होती, चालली होती. एक पोरगी
येत नाही. अरे जरा धीर धर. ऑफिस मध्ये बसून जरा काम तरी सुरू करू दे. लोक काय ह्याच कामाकरता ऑफिस मध्ये येत नाहीत. काहीतरी बोल नकोस. तू मला सांग, दिवसभर किती वर्दळ असते इथे? क्षणभर तरी जागा रिकामी असते का? मला तर वाटतं लोक मधून मधून आपल्या जागेवर येतात आणि कामं करतात, नाहीतर या निमित्ताने येतात आणि सगळे पेटतात. ह्या टॉयलेटच्या भिंतीनं जर बोलता आलं असते ना, तर या ऑफिसमध्ये सगळ्या गमती जमती, भानगडी गुलंगडी, रोमिओ ज्युलियट, बाजीराव मस्तानी सारख्या कथा व्यथा ईमेल आणि व्हॉट्सअपने समजावत समजतील. ए बाजीराव सारखा एकटक लावून काय बघतेस माझ्याकडे? मस्तानी तुझ्याशिवाय आहेच कोण? कोण? हो हो कोण? अच्छा, म्हणजे चॉईस नाहीये म्हणून माझ्याकडे बघतोयस. पण मला सांग, तुम्ही सगळे पुरुष स्त्रियांकडे का बघता? पुरुष कारमध्ये असो, बाईकवर असो किंवा पायी जात असो, मागे वळून बघतोच. तुम्ही सगळे ना, तुम्ही सगळे तुझं थोडं खरं आहे का? कुणाच ठाऊक, स्त्रियांकडे बघायचं वाटतंच. नैसर्गिक आहे. हा, हे मात्र खरं आहे. हा, नैसर्गिक स्वभाव, संस्कार, सवयी, प्राप्तन असा एकदा मुलामध्ये दिला की सगळ्या गोष्टी सोप्या आणि सरळ होऊन जातात. आला आला, कुणीतरी येतंय. काय रे झाल्या? काल कुठे उलटला होतास? काल मी नव्हतो. कुठे नव्हतो? काल दुसऱ्याच ऑफिस मध्ये जाऊन काम करीत होतास. अरे ते सोड, काल एकदम धमाल झाली. तो दिलरुबा आहे ना? कोण दिलरुबा? अरे तो रे, तो गोविंदा गोडांबे. कुठला? ए सेक्शन मधला? हा तोच तो. अरे तो काल टॉयलेट मध्ये गेला होता. मग काय झालं?
राहुल द्रविड वनडेमध्ये फास्ट खेळला. ललितांनी बऱ्याच दिवसात पैसे काढले नाही. झालंच तर बाळासाहेबांनी जोशाला दम दिला नाही. अटलजी बराबरा बोलू लागले की चंद्रशेखरांनी दाढी केली. ए बाबा पुरे ना. अरे तुझं काहीतरी ना वेगळंच असतं. तुला काय सांगायला गेलं की तू भलतच बोलत बसतो. अरे तो काल लेडीज टॉयलेट मध्ये गेला होता. काय म्हणतोस? का पुरुषांचं टॉयलेट हाऊसफुल होता? नाही रे, ती नाही का ती मनुका मोरांबे. हा ती मनुका मोरंबे मनुका जेड सेक्शन मधली. ती पण टॉयलेट मध्ये गेली होती. फर्स्ट टॉयलेट मध्ये? मग बरोबर आहे, हे समान जाते उगे. तुझं तर ना आता तू काही. अरे ती दोघं एकाच टॉयलेट मध्ये गेली आणि मग ती मनुका किंचाळली. खरं तर आम्ही नुकतेच कामाला सुरुवात करणार होतो, पण काम सुरू करण्याआधी टॉयलेट कडे धावत सुटलो. टॉयलेट बाहेर ही गर्दी, प्रचंड गलका. मग काय झालं? हे सांगतो, जरा दम खाऊ दे. तर दरवाजा उघडून. कुठला दरवाजा? ये तू मध्ये मध्ये प्रश्न नको विचारू रे. टॉयलेटचा दरवाजा म्हणजे मेन डोर उघडून ही रागा रागाने आणि शर्मेने बाहेर. काय सुंदर दिसत होती. तरीही सुंदर दिसत होती. आणि तिच्या मागून आपला दिलरुबा. अरे पण नेमकं घडलं काय? अरे कोण विचारणार, सगळेजण वाट पाहत उभे. आधीचा शो सुटण्याची प्रेक्षक जसे वाट पाहतात तसे अख्खा दिवस ऑफिस मध्ये ही चर्चा. अरे पण काय झालं असेल? ती तडक आपल्या सेक्शन मध्ये गेली. मग बऱ्याच बायका पहिली करणीला जाऊन बघतात तशा तिला बघायला गेल्या. आणि हा दिलरुबा दुपारनंतर गायब. आज आलाय का? माहित नाही, पण आपला हौशी डिटेक्टिव्ह के हल्ली त्याच्या मागावर आहे. कठीण आहे बुवा. काय झालं असेल ना टॉयलेट मध्ये? ते टॉयलेटच झालं. तसा हा दिलरुबा एरवी बरा आहे. नेमकं काय झालं आज? त्यांचं लफडं असेल का रे? मग एका टॉयलेट मध्ये कशाला जातील? जगात काय सार्वजनिक जागा नाही? बरं समजा एकांत म्हणून गेले तर ती का किंचाळली? हे प्रकरण पेटणार बरं का? ए, चल. खरं तर या दोघांनाही असं मनापासून वाटतंय की त्यांचं लफडं किंवा प्रेम काही म्हणा नसेल तर बरं, कारण ही दोघंही तिच्यासाठी गळ टाकून बसलेली आहे. ह्या दोघांना चांगला विषय मिळालाय चघळायला. आता नवीन विषय मिळेपर्यंत करायला का हो भरपूर चर्चा, मतप्रदर्शन. जसजसे प्रकरण पेटणार तसतसे तरुण मंडळी पेटणार आणि आपली पोळी भाजून घेणार. काय बरं तरी रीती आहे जगाची. दिवसा ढवळ्यात 2 तर निमांचा आणि असले धंदे. परमेश्वरा पांडुरंगा खरंच कलियुग हाय बघ. अगो बया, पण म्या म्हणते दोघही सुशिक्षित लोक, पण करणी बघा मेल्यांची. समद्या हाफिजवर हीच चर्चा. काय हो कौशल्यबाई, काय वाटतं काय घडलं असेल आज?
आता मी काय होते? सीन एकदम सुणमातला वाटतं बाई, पण ती बाई ना जरा आगाऊच आहे जणू. स्वतःला माधुरी दीक्षित समजती जणू, पण ती लई चालू आहे. अगं पण तिनं स्वतःहून आत बोलिवलं तर मागून शांती किंचाळी का? या बाया, मला तर तो गोविंदा लई सरळ वाटतो. कसं बसला काही कळत नाही. त्या समद्या पुरुषाचा तू काय बी सांगू नका. जी गरीब सरळ वाटतात तीच कधी कधी येडेगत वागतात. तुला बऱ्याच पुरुषांचा अनुभव दिसतोय. तुझ्या जगाला काय आहे? समजा आयुष्य झाडतं झाडतं सरलं. जे नजरेला दिसलं ते बी झाडलं. हाच अनुभव. पण मला तर वाटतं ह्या प्रकरणाचा इस्फोट होणार आणि त्याची नोकरी पण जाणार. ह्या गोविंदाचं लगीन झालंय काय? मला काय डाव, पण लगीन झालेल्या माणसांचा काय बी भरोसा नाही. पुरुषाची जात कवा चळेल काय बी सांगता येत नाही. आई 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 ग, चल गा बाया, लय कामं पडली आहेत. ह्या बाबू लोकांचं बरं आहे, कागद पेन घेऊन छान काही बाई लिहित असतात, नाहीतर त्या टीव्ही संकट खेळतात. आपलं तसं नाही, आपला हात पाहाल तर दिसलं पाहिजेत. खरं हाय तुमचं. आपण मर मर कामं करायची, ह्यांनी मजा मारायची. आपला नशीबच फुटकर रे देवा. पुढच्या जन्मी मला माधुरी दीक्षित नाही, निदान ती मनुका मोरांबे तरी कर ना. तुझा करता डोळ्याचा वर करी. मोठी आली मनुका मोरांबे. बघितलंस सुशिक्षित लोकांबद्दल कसा राग असतो ते. यांना वाटतं झाडू मारणं म्हणजे खरं काम. काय तर म्हणे ती बरोबर खेळतात. बरोबर आहे. छोटेसे जग आहे त्यांचं. त्यात ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे कमी आणि बोलणारे जादा. आता बघ ना, पुढारी काम करत नाहीत, स्वतःचं घर भरतात. व्यापारी काळा बाजार करतात. उच्च पदस्थ अफरातफर करतात. कार्यकर्ते पैसे खातात, पोलीस चोऱ्या करतात, शिक्षक लबाडी करतात, विद्यार्थी नशा करतात. ह्यांनी बघायचं कुणाच्या तोंडाकडे? आपण फक्त मर मर मरतो आणि इतर मजा मारतात असंच ह्यांना वाटणार. अर्थात त्यांना त्यांच्यापेक्षा वेगळे रोल मिळाले तरी ते इतरांसारखंच वागणार. पण करणार काय? काहीच जमत नाही म्हणून बिचारे टीका करतात. सत्वशील देख झुरका. मग काय
कुठवर आली आहे टॉयलेट स्टोरी? काही कळलं का? आप्पासाहेब तुमच्या सगळ्या घोड्या स्मशानातल्या टॉयलेट मध्ये गेल्या. रिटायर व्हायला 2 महिने बाकी, तरी अजून टॉयलेट स्टोरी मध्ये इंटरेस्ट? अरे टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. अरे अभी तो मैं जवान हूं. तुला काय वाटतं? माणसाचं शरीर थकतं, मन थकतं, परंतु स्त्री पुरुष संबंध याचं आकर्षण कायम असतं. आपल्याला काही जमत नसलं तरी ते पाहताना ऐकताना बरं वाटतं, सुख वाटतं. म्हणून तर हे सद्गृहस्थ इंग्लिश चित्रपट बघायला जातात. आप्पासाहेब तुम्हाला काय वाटतं? काय घडलं असेल का? माझ्या समोर अनेक प्रश्न आहेत. मी सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतो. मला वाटलं होतं आप्पासाहेब तुमच्या मनात फक्त प्रोव्हिडंट फंडाचेच विचार येऊ शकतात. अरे चला, त्याचा काय विचार करायचा? तर प्रश्न बघ. प्रश्न 1. ती दोघं ठरवून त्या टॉयलेट मध्ये गेली का? मग ती का किंचाळली? प्रश्न 2. तो चुकून त्या टॉयलेट मध्ये गेला का? पण तो याच ऑफिस मध्ये काम करतो. मग अशी चूक कशी घडेल? आणि ती किंचाळण्याच्या आत ही लेडीज टॉयलेट आहे त्याला कळलं नाही? प्रश्न 3. राईट, क्वेश्चन 3. तिने त्याला मुद्दाम आत बोलवले आणि त्याचा पोपट केला. पण तिला तिच्या चारित्र्याची फिकीर वाटली नाही? प्रश्न 4. ती आत जाताना बघून त्याचं मन चळलं का? पण तो तर मला भला माणूस वाटतो. मग हे कृत्य त्याने का केलं? त्याला होणारे पुढचे परिणाम दिसलेच नाहीत? प्रश्न आणि प्रश्न. टू बी or not to be, that is a question. मला काही सुचतच नाही. बघा, आपल्या देशापुढचे ज्वलंत प्रश्न बघायचे सोडून ह्यांना भलतेच प्रश्न पडतात. आप्पासाहेब मनुका म्हणजे मनुका आहे. आपण जर बुवाच्या मळतो तिच्यावर मनुका मनुका चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे. अरे सताशील, तुला काही लाज? सारखं सारखं तिचेच नाव घेतोस. पण सत्वशील, काही म्हण, मी रात्री झोपताना बद्धकोष्ठिकेसाठी मनुका घेतो ना, तेव्हा तिचीच आठवण येते. आता काय होणार पुढे? आता हे प्रकरण पेटणार
कदाचित त्याची नोकरी पण जाणार. त्याची नोकरी गेली तरी त्याची नोकरी गेली तरी चालेल, पण ऑफिसातून ही छोकरी जाता कामा नये. बघ, आजचा तेजस्वी तरुण आणि त्याचे ओजस्वी विचार, या तरुणाच्या हातात देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. अरे तो हिरोपंती 2014 आहे, अंगीकृत कार्यवर निष्ठा आहे, जिद्द आहे. तो आपल्या पुढील सर्व संकटावर सर्व शक्तीनिशी मात करणार आहे. कसली बोडक्याची मात? उस्मात करणार आहे. स्वप्नांचा सांगा रे सांगा, कुंडकळांचा देवींका सांगा रे सांगा. हे भाग होती कसे, हे नाव होती कोणाचे, हे सांग रे रामना, मका भान नाही जगाचा. मका येत लागला मनुकाचा, मका येत लागला मनुकाचा, मनुकाचा, मनुकाचा. माय जयंत कोणी ढकललं रे माका? पवनिया मॉर्निंग मॉर्निंग ख्वाबों में ख्यालों में अय्यर साहेबानू, तुम्ही जेंटलमॅन लोका, तुमचं मत महत्वाचा, त्यात तुमचा फाडफाड इंग्लिश. काय होतलो या गोविंदा मनुका प्रकरणाचा? माका वाटतं ह्यो आंतरराष्ट्रीय प्रश्न होतलो. तुला मीच भेटलो का रे सकाळपासून? अय्यो, एक तर माझं डोकं चालत आहे आणि ते एकदम कंडम केस. त्या दोघांना टॉयलेट शिवाय दुसरी जागा दिसली नाही. इतका धरे मोठू कुडकुडता चटीना पट. माई सयाची चड्डी कुडकुडता. अय्यर साहेबानू, तुमका फर्स्ट क्लास मराठी येता, तरी तुम्ही मध्ये मातृभाषेत किती शिरता तो? त्याचा काय आहे बबड्या, माझा सगळा जन्म महाराष्ट्रात जरी गेला मन तिकडे रमतो बघा. तुमची भाषा कितीही शिकलो तरी आमच्या भाषेची गंमत नाही. अय्यो, त्या दोघांचं असं मद्रास मध्ये घडलं असतं की दोघांचं वाटल झालं असतं की रे. अय्यर साहेबानू, तुमका काय बोलात आता या प्रकरणाबद्दल बोला. सांगा येतय, नाहीतर महाराष्ट्र मद्रास असो नवो झगडो चालू होतो, दंगल होची, गोळीबार होतो. बघण्याचं बरोबर आहे, कुठेतरी खुट्ट वाजतं आणि अचानक दोन जमाती हाणामार, दंगल होते.
गोळीबार होतो, 10-12 मरतात. मग आपण सर्वजण एकत्र मिळून यामागचं कारण शोधण्याकरता एक समिती नेमतो. मग त्या समितीतील लोकांमध्ये वाद होतात, डोकी फुटतात. मग त्या समितीतील लोकांमध्ये वाद का झाला याचं कारण शोधण्याकरता एक राष्ट्रीय समिती, मग एक राज्यस्तरीय समिती, आंतरराष्ट्रीय समिती, मग महायुद्धच. अय्यर सावरू मा का तर ती पोरगी चालू वाटता. ती पोरगी फर्स्ट क्लास चालते. इनका गुडू मरता मडू पटता धरता कडू. अरे गप रे माईचा या मा काय तर मद्रासी समाजणारा आहे आणि हो माईस हो अंडू गुंडू बोलता. अय्यर साहेबांनू माका सांगा तुमच्या भाषेत भांड्यार भांड आदळल्यासारखा कित्याक वाटतो. माहीत हो विचार करता. अय्यर साहेबांनू माका सांगा माझा तुझ्यावर प्रेम असा किंवा आय लव्ह यू कसा बोलायचो. इतका धरे गुड गुड इतका धरे ओटू गुडगुडता गुडगुडता. माझ्या तो गुडगुडता. अरे औषध खायला तुझ्या कोल्यात माहित आहे इतका म्हणासा ती पोरगी पान जाऊची मरे. औषध खा तुझ्या.
अगं 21व्या शतकात जायला काहीच करावं लागत नाही ग. परवा माझी भाची न्यूयॉर्कहून आली होती. ग्रीन कार्ड आहे तिचं. ती सांगत होती ते लोक फार म्हणजे फार पुढे गेले. ते लोक नाही वागत आपल्यासारखे. शी मॅनरलाइज्ड डिस्गस्टिंग पीपल. ते लोक फारच पुढे म्हणजे 25व्या शतकात गेले आहेत. आमच्या फॅमिलीपैकी 90% मग तिकडेच राहतो ग. पण वारुणी समजा असं काही तिकडे करायचं झालं तर ते लोक टॉयलेटमध्ये कशाला जातील. ते लोक काय सर्वांसमक्ष सगळं करतात. कसा ग आपला देश सुधारणार. मला तर बाई काळजीने झोपच येत नाही. खरंच आपण फॉरेन मध्ये का अगं नाही जन्मलो. या बट यू नो जन्म घेणं कुठे आपल्या हातात असतं. तसं असतं तर काही देश ओस पडले असते आणि काही देशात इतकी म्हणजे इतकी गर्दी झाली असती की जगणं म्हणजे कायम ट्रॅफिक जाम. यु नो लतिका, मी अगदी बोल्ड होते असले लोकांमध्ये. शी काय बॅकवर्ड लोक आहेत. टॉयलेट मध्ये काय एन्जॉय करतात. पण वारुणी टॉयलेट मध्ये नेमकं काय घडलं असेल ग. टॉयलेट मध्ये कॅनॉट से. मला वाटतं यापुढे टॉयलेट मध्ये व्हिडिओ कॅमेरे बसवले पाहिजेत. अय्या इश्श काहीतरीच काय. मग जायची का सोय राहणार आहे. मग आता तरी काय सोय आहे. आपण जायचं आणि कुणीतरी मॅन आला म्हणजे पण आपण गेल्यावर कोण येणार. आणि समजा आलाच कसं पाहिजे तसं येणार आहे. ओ यू नॉटी. फारच खटाळायच बघ तू. ए पण काय थ्रिलिंग वाटेल. पण थ्रिलिंग त्यालाही वाटलं पाहिजे ना. नाही तर काय मजा. ए तू म्हणजे ना बॅकवर्ड मधली फॉरवर्ड आहेस बघ. ए या पण गालावर मान ना. उंची महात्मा गांधींचा आदर्श दिसतोय. एका गालावर मारली की दुसरा गाल पुढे करायचा. गंमत तर बघ. त्या मनुकावर टीका करता करता स्वतःच टॉयलेट मध्ये आवडत्या पुरुषाची वाट बघणार आहेत. वाट लागली. गणपुले अहो गणपुले. येस काय काम आहे. बिझी दिसताय. बिझी दिसत नाही आहे. ओके व्हॉट इज द वर्क. नाही म्हटलं दिसला नाहीत ऑफिस मध्ये 4-5 दिवसात. भाडणपणा करता गेलो होतो. कुणाच्या. स्वतःच्या आय मीन मिसेसच्या. काय रिझल्ट. तिसरी पण मुलगीच. अरे रे रे. अरे रे काय हे? मला मुलगीच हवी होती. मग वा 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 वा. पण काय हो आपल्या ऑफिस मधली काही न्यूज कळली का.
नाही बुवा. कुठली न्यूज? हे पहा, मी कुणाकडे कामाशिवाय जात नाही, कोणी माझ्याकडे कामाशिवाय येत नाही. आय एम अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. माझं असं आहे की मला फालतू गप्पा आवडत नाही. अहो ते जेंट्स टॉयलेट आहे ना, त्याच्या बाजूला लेडीज टॉयलेट आहे. आलं का लक्षात? तर आपल्या ऑफिस मधले मनुका मोरांबे आणि गोविंदा गोडांबे हे दोघे प्रणय करताना सापडले. आलं का लक्षात? दोघेही देहभान विसरले होते. इतरांनी जागा केल्यावर जागे झाले. आलं का लक्षात? सो व्हॉट? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, मला यात काहीच विशेष वाटत नाही. यात तुम्हाला काहीच वावगं वाटत नाही? हे पाहणार पुरे, मी प्रत्येक गोष्टीकडे फार निराळ्या अँगलने बघतो. कसं आहे ना, माझी विचार करण्याची पद्धत इतर सामान्य माणसासारखी नाही. मी प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो. माणसाने नेहमी विचार करताना मेंदूच्या नेहमी उजव्या भागाचा वापर करावा. आलं का लक्षात? मला मुळात मेंदू आहे की नाही असा प्रश्न पडला. काय म्हणजे माझ्या नीटसं लक्षात आलं नाही. ओके ओके, वन बाय वन समजावून सांगतो. हा पहा, हा पेपर वेट. हो, यात तुम्हाला काय दिसतं? यात मला फूल दिसतं. कुठलं फूल? हे फूल असतो म्हणजे असेल गुलाब, धोत्रा, मोगरा. म्हणजे नेमका कुठलं फूल हे तुम्हाला माहित नाही. तर हा पेपर वेट इथपर्यंत आपले विचार जुळतात. पण पुढे मतभिन्नता. कारण यात मला डायनोसॉर दिसतो. कैसे शक्य आहे? का शक्य? का शक्य नाही? माझ्या विचारांची झेपच वेगळी आहे. मी काळाच्या फार पुढे आहे. माझा तर समोर साक्षात काळच उभा आहे. तर मी ह्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. मला हा सर्वस्वी त्यांचा खाजगी प्रश्न वाटतो. समाजाचा याच्याशी काय संबंध? म्हणजे तुम्हाला याच काहीच वावगं वाटत नाही? अहो हे समाजाचं अधपतन आहे असं नाही वाटत तुम्हाला? हे पाहण्यास पुरे, मी ह्या गोष्टीकडे हा वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. सांगितलं ना तुम्हाला, समाजाच्या याच्याशी काय संबंध? अहो पण ते टॉयलेट सार्वजनिक आहे. कोण म्हणतो? मी म्हणतो. तुम्ही कोण? मी धैर्यधर धर्मेंद्र अनासपुरे. म्हणजे तू धर्मेंद्रचा मुलगा? अर्थात. याला काय पुरावा? हे पहा गणपुले, तुम्ही माझं चारित्र्य हनन करता आहात. तुमचं नाही हो, तुमच्या वडिलांचं. म्हणून काय झालं? ते माझे वडीलच आहेत. आता ह्याला काय पुरावा? आता याला पुरावा की जाळावा हेच कळत नाही. भेटलात? रागावू नका, म्हणजे रागावू नका. आता मला सांगा, आपण त्या दोघांबद्दल असं वाईट बोललेलं चांगलं का? हा, सांगा ना.
प्रत्येक गोष्टीचा फार खोलवर आणि बारकाईने विचार करावा लागतो, निष्कर्ष काढावे लागतात, तेव्हा कुठे त्याचं उत्तर असं लखलखीतपणे समोर येतं. आलं का लक्षात? बाय द वे, 3 मुलीनंतर मुलगा होतो काय? मला काय माहित, मला तर 3 मुलगेच आहेत. हो, हाऊ नाईस. मग एक काम करा, अजून एक चान्स घ्या. तुम्हाला जर मुलगी झाली तर मी एक चान्स घेतो. अहो, त्याने काय होईल? सिंपल लॉजिक. तुम्हाला 3 मुलगे, त्यानंतर अजून एक चान्स, नंतर मुलगी. मला 3 मुली, त्यानंतर अजून एक चान्स, नंतर मुलगा. दिस इज अ डिफरंट वे ऑफ थिंकिंग. आलं का लक्षात? माणसाला आयुष्यात नेमकं काय हवं असतं? त्याला वाटत असतं वेगळंच, घडतं भलतंच, तो बोलतो तिसरंच. जे तो नको नको म्हणतो ते त्याला हवं हवं वाटतं, आणि जे नको असतं तेच नेमकं त्याच्या वाटेला येतं, आणि तेच हवं असतं असं हा प्राणी खुशाल म्हणतो. म्हणून बहुतेक माणसाला खुशाल चेंडू म्हणत असावे. माणसाला नेहमी दुसऱ्यांची मजा बघायला आवडते, कारण ती बघताना आपण तसे नाही असं अंतर्यामी कुठेतरी वाटत असतं. अनादी अनंत काळापासून स्त्री पुरुष संबंध ह्याचं एक अनिवार अफाट कुतूहल असतं माणसाला. किती विविध छटा पद्धत असतात नाही या संबंधाला, रोज आपण पाहतो, पण तरी हे संबंध नित्यंतन वाटतात आणि आपण मिटक्या मारी त्या संबंधांची चर्चा करतो. कधी पुस्तकातून, कधी नाटकातून, तर कधी तमाशातून, तर कधी सिनेमातून आपण त्याची विविध रूपं बघत असतो. तरीही आपलं कुतूहल आणि त्यातील गंमत संपतच नाही. ही मनुका मनुका माझी मैत्रीण, पण फक्त मैत्रीणच. तर बोलता बोलता कधीतरी स्त्री पुरुष असा विषय निघाला. मग माझ्या डोक्यातून एक आयडिया निघाली की आपण एक छोटीशी घटना घडवावी, तीच ती टॉयलेट मधली. मग ठरवलं पाहू थोडी गंमत करून. किती सारा 5 मिनिटाचा टॉयलेट मधला एपिसोड, पण काय धम्माल आली नाही. हा विषय कितीही चगळा, याची गोडी आणि खुमारी काही कमी जात नाही. मला वाटतं गोविंदा, जोपर्यंत मनुष्य पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार. ह्याला दी एंड नाही.